नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी, तोंडात विरघळणारी आणि खूप स्वादिष्ट अशी मिठाई। खास गोष्ट म्हणजे ही मिठाई बनवण्यासाठी आपण फक्त 2 चमचे दुधाचा उपयोग केलेला आहे। यामध्ये मावा तर अजिबातच वापरलेला नाही, तरी सुद्धा मिठाईला छान मऊसूद असं टेक्स्चर आणि अप्रतिम अशी चव येते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी ते अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत। बदाम एका भांड्यात काढून त्यामध्ये आता गरम पाणी टाकून साधारणतः अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलेले आहेत। गरम पाण्यात बदाम भिजवल्यामुळे त्याची साल अगदी सहज निघते। अर्धा तास झाल्यानंतर आता आपण बदामाची साल काढून घेऊया। सगळ्या बदामांची साल काढून झाल्यानंतर मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया। बदाम जितके बारीक तुम्ही वाटाल तितकी मिठाई मऊ आणि छान तयार होणार आहे। आता ही तयार झालेली बदामाची पेस्ट आपण ज्या भांड्यामध्ये मिठाई बनवणार आहोत त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे दूध टाकून हे भांडं छान घोळून घेऊया, म्हणजे मिक्सरला चिकटलेली बदामाची पेस्ट सुद्धा निघून जाईल। आणि हे दूध सुद्धा आपण त्याच मिश्रणामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी साखर घेऊया आणि हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये आपण थोडे केशरचे धागे टाकून घेणार आहोत। केशरमुळे मिठाईला सुंदर रंग आणि छान सुगंध असा येतो। आता हे मिश्रण झाकून साधारणतः 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया, म्हणजे केशरचा स्वाद छान मुरेल। 10 मिनिटांनंतर आता मिश्रणामध्ये आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा बारीक खीस टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेऊया आणि ती देखील छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आता मी यामध्ये थोडासा पिवळा फूड कलर टाकून घेतलेला आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला मिठाईला छान पिवळसर रंग हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल। आता सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतले। आता कढई गॅसवरती ठेवून गॅस मंद आचेवर ठेवून आपण साधारणतः 5 ते 6 मिनिटांसाठी हे मिश्रण सतत छान हलवत राहणार आहोत। मिश्रणामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतले। हे मिश्रण घट्ट होण्यासाठी साधारणतः 5-1 मिनिटं लागतात। सतत हलवत राहिल्यामुळे हे मिश्रण तळायला लागणार नाही आणि छान मऊसूर असं तयार होईल। आता आपले मिठाईचं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड होऊन देऊया। हाताला सोसवेल असं झालं, आपल्याला जसा आकार हवा तसा आपण करून घेऊया। मी ते पेढ्यांचा सुंदर आकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जर बर्फीचा आकार द्यायचा असेल तर तो देखील तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार याला देऊ शकता। आता आपली स्वादिष्ट बदाम नारळ मिठाई तयार आहे। कमी साहित्यामध्ये माव्याशिवाय आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली ही मिठाई तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे। धन्यवाद।